आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम करण्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली। लोकनेते दिवा पाटील यांच्या विचारावर चालणाऱ्या या संस्थेचा 5वा वर्धापन दिवस रविवारी 9 ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून पनवेल तालुक्यात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये समाजातील गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांचा आश्रम व शाळेमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा केला। यामध्ये कसरखंड शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप, तसेच पनवेल येथील रॉबिनवूड संस्थेच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर न्यू पनवेल सेक्टर 6 येथील कमल काटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अनाथ आश्रमातील लहान मुलांना जेवण वाटप करण्यात आले। त्याचबरोबर संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी कार्याध्यक्ष रोहन पाटील, उपाध्यक्ष भारत भोपी, सचिव विश्राम मोहिते, सहसचिव प्रेम पाटील, संघटक किरण पवार, रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र घरत, पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष पनवेल तालुका वृषभ गोंधळी, पनवेल तालुका खजिनदार प्रणय भोपी, पाली देवत विभाग अध्यक्ष दर्शन पाटील, निखिल भोपी उपाध्यक्ष, तसेच कसरखंड येथील सरपंच संजय घरत आदी मान्यवर उपस्थित होते। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल। नमस्कार। आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा आजचा 5वा वर्धापन दिन। दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होतो। यावर्षीही आम्ही पनवेल तालुका टीमतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करताना या कार्यक्रमात आम्ही लहान मुलांना फोकस करायचं यावर्षी ठरवलं। त्यानिमित्तानं आम्ही विविध शाळेत म्हणजे कसरखंड गावात मुलांना बॅगचं वाटप, खाऊचं वाटप केलं। त्याच्यानंतर अनाथ आणि झोपडपट्टीतले इकॉनॉमिक बॅकवर्ड जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा शाळेचं साहित्य, बॅग, खाऊ आणि पुन्हा शेवटला आम्ही अनाथ आश्रमात लहान मुलांबरोबर जेवण केलं आणि त्यांनाही शाळेचं साहित्य आम्ही वाटप केलं। यावर्षी बेसिकली कन्सेप्ट अशी होती की लहान मुलांना एक सामाजिक बांधिलकीचा मेसेज या वर्धापन दिनाच्या निमित्त द्यावा, ही यावर्षीची आमची कन्सेप्ट होती। खरं म्हणायचं तर आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था नेहमीच असे वेगवेगळे प्रकल्प घेते, पण वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही एकत्रच आज बरेचसे कार्यक्रम घ्यायचे ठरवले आणि त्याच्या हिशोबाने थोडंसं आज आपल्याला कदाचित कळत असेल की आम्ही असे कार्यक्रम, पण आज तुम्ही बघत असाल तर वृद्धाश्रमामध्ये किंवा इतर ठिकाणी म्हणजे महाड पूरग्रस्तांनाही आम्ही जवळपास 20 एक गावांना आम्ही ज्यावेळी पूरग्रस्तांची मदत करायची होती तेव्हाही आम्ही कमीत कमी 20 गावांना त्यावेळी मदत केलेली होती। कोल्हापूरमध्ये जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती आली होती तेव्हाही या संस्थेने मदत केलेली होती। सो आगरी कोळी कराडी संघटना ही सामाजिक बांधिलकी जपून फक्त समाजापुरती मर्यादित न राहता या समाजासाठी जसे इतर समाजानेही काही कित्येक गोष्टी केल्या असतील त्याचप्रमाणे ही संस्था ही इतर समाजासाठीही सामाजिक बांधिलकी म्हणून सतत कार्यरत राहील, हा एक संदेश देण्याचा पण आगरी कोळी कराडी संघटनेतर्फे नेहमी प्रयत्न असतो। म्हणून आम्ही समाजापुरते बांधली न राहता ही कामं एका साईडला आम्ही करत राहतो। नक्कीच म्हणजे आम्ही नेहमी ज्या गरजू शाळा आहेत त्यांच्याशी आमचे पदाधिकारी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात आणि आम्ही अशा शाळांना किंवा अशा गरजू विद्यार्थ्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांचे जेव्हा वाढदिवस असतात त्या वाढदिवसानिमित्ताने शाळेचे उपयुक्त साहित्य किंवा त्यांना जर कुठले खेळायचे साहित्य पाहिजे असतील किंवा कुणा गुणवंत विद्यार्थ्याला स्पॉन्सरशिप पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी आगरी कोळी कराडी संघटनेतर्फे पूर्वीही झाल्यात आणि पुढेही सतत होत राहतील। म्हणजे अर्थातच जसं आपण आज बघितलं की या आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था या संस्थेचा 5वा वर्धापन दिन आम्ही 5व्या वर्षात यावेळी पदार्पण करतोय आणि हे करत असताना तसंच मी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था या संस्थेच्या नावामध्ये संघर्ष म्हणजेच भूमिपुत्रांसाठी संघर्ष असेल, त्यानंतर सामाजिक हा शब्द देखील जोडला गेलेला आहे। तर सामाजिक उपक्रम हे देखील संघटनेकडनं केले जावे हाच यामागचा उद्देश होता। म्हणूनच ही संघटना संघर्ष आणि सामाजिक ही दोन्ही कार्य करत असते। जसं आपण या ठिकाणी बघितलं असेल आजचा जो पूर्ण कार्यक्रम जो आहे
तो सुरुवातीला मराठी शाळेमध्ये कसरटण या ठिकाणी स्कूल बॅगचं वाटप, भाऊचं वाटप होतं. त्याच्यानंतर रॉबिन हुड जी संस्था आहे त्यांच्या इथे म्हणजे त्या संस्थेमध्ये जे झोपडपट्टी गरजू विद्यार्थी होते त्यांना देखील आपण स्कूल बॅग असेल आणि शाळेय जीवनातील ज्या वस्तू त्यांच्या वापरासाठी आहेत त्यांचं वाटप असेल. आज आपण या ठिकाणी कमल अर्णव चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी अनाथ आश्रमात आलो. अनाथ नाही म्हणतात मी त्यांना, कारण या ठिकाणी आपण बघतो की ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की मी त्यांची आई आहे. म्हणजे सॉरी तर कसं आहे की त्यांच्यासारखी आई आज प्रत्येक मुलांना या ठिकाणी लाभली आहे. म्हणजे मी त्यांना देखील या ठिकाणी भाग्यवान समजेल, कारण एवढ्या मुलांचं संगोपन त्या या ठिकाणी करतायत. तर अशी कार्यक्रम जसं तुम्ही म्हणालात की आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही दरवेळेस कार्यकर्त्यांचे जे वाढदिवस असतात ते देखील आम्ही वृद्धाश्रमात साजरे करत असतो, कारण वृद्धांचा आशीर्वाद हा आम्हाला लाभावा आणि संघटनेचं कार्य हे अधिकाधिक तेजोमय व्हावं ही इच्छा असते. आज संघटनेचं वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी आम्ही लहानांना या ठिकाणी फोकस केलं आहे आणि ते फोकस करत असताना तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेलच मगाशी पण आपण ज्यावेळेस ज्या वाटपाचा कार्यक्रम केला आमच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते अतिशय तेजोमय होतं आणि तीच ऊर्जा आम्हाला येणाऱ्या काळात संघटनेला अतिशय बळ देणारी ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं. संघटनेच्याबद्दल पुढचा भवितव्य संघटनेचा नक्कीच अति प्रखर असेल, कारण पनवेलमध्ये आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी नैनासारखा प्रश्न हा बोलवत आहे. त्यानंतर विमानतळ जे बाधित गावं आहेत त्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी देखील आमची संघटना जी आहे ती अधिक प्रखरतेने संघटनेचे अध्यक्ष आहेत रुपेजी धुमाळ, त्यानंतर कार्याध्यक्ष रोहनदादा पाटील असतील, उपाध्यक्ष भारतदादा भोपी असतील. तर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघटना ही अधिकाधिक प्रखरतेने येणाऱ्या काळात, कारण आता तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पक्षांचं वातावरण सध्या वाढत आहे, कारण पक्षांमध्ये कसं की चलबिचलपणा आहे, इलेक्शन समोर आहेत आणि आम्हाला कुठल्याही इलेक्शनची पर्वा नाही आहे, कारण ही संघटना निस्वार्थीपणे संघटनेमध्ये असणारे प्रत्येक कार्यकर्ते हे स्वतःच्या खर्चातून जी संघटनेची कार्यप्रणाली जी काही चालत असते ती आम्ही सर्व स्वखर्चातून करतो. कोणताही कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाशी म्हणजे आर्थिकदृष्ट्या बांधलेली नाही आहे, तर त्याच्यामुळे संघटनेची वाटचाल ही येणाऱ्या काळात अधिकाधिक प्रखर असेल. आणि भूमिपुत्रांसाठी तत्पूर्वी जसं सामाजिक आहेत तर सामाजिक प्रश्न, कारण भूमिपुत्र आहेत, त्यानंतर येणारं औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे या ठिकाणी बाहेरील जनता देखील आहे, तर त्या जनतेसाठी देखील आम्ही आमच्या परीने जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी संघटनेच्या दृष्टीने प्रयत्न करू. शिलगाव.